नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज मिडवायफरी आणि गायनोकॉलॉजीची प्रश्नपत्रिका आणलेली आहे। 3 जुलै 2012 मध्ये ही एक्झाम झाली होती। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असतो 5 मार्काचा, रिकाम्या जागा लिहा। तर आपण त्याच्यामधली पहिली रिकामी जागा पाहूया। कायदेशीर वैद्यकीय गर्भपात करण्याची मान्यता टिंबटिंब आठवड्यापर्यंत आहे। 12, 28, 8 आणि 20। तर 20 आठवड्यापर्यंत कायदेशीर गर्भपात करण्याची मान्यता असते। टिंबटिंब आठवडे गर्भधारणेनंतर गर्भाचे हृदय ध्वनी हे स्टेथोस्कोप फिटोस्कोप ऐकू येतात। 10 ते 12 आठवडे, 14 ते 16 आठवडे, 16 ते 18 आठवडे आणि 18 ते 20 आठवडे। तर याचा आन्सर आहे 18 ते 20 आठवडे। प्लासेंटा बाहेर आल्यानंतर टिंबटिंबमुळे रक्तस्राव नियंत्रणात येतो। फंडल प्रेशर, हेडलो पोझिशन, जिवंत बंधने, ब्रॅड लिगामेंट। तर याचं उत्तर आहे जिवंत बंधने। 2 मासिक पाळीमध्ये योनिमार्गातून होणाऱ्या रक्तस्रावाला टिंबटिंब म्हणतात। मेट्रोरेजिया, मेनोरेजिया, ॲमेनोरिया। मासिक पाळी, तर याचं उत्तर आहे मेट्रोरेजिया। 5वा रिकामी जागा पाहूया आपण। फाऊल स्मेलिंगचे लोकिया हे टिंबटिंबचे चिन्ह आहे। सुतिक अवस्थेतील रक्तस्राव, गर्भपात, सुतिक दोष अवस्थेतील दोष आणि वरील सर्व। तर याचं उत्तर आहे सुतिक अवस्थेतील दोष। तर आता आपण प्रश्न पहिल्यामधला ब प्रश्न पाहूया, जोड्या लावा। द्राक्षागर्भ, पॅप्समियर, एक्टॉपिक गर्भधारणा, मॅग्नेशियम सल्फेट। तर द्राक्षागर्भाची इकडं जोडी काय येईल? तीव्र पोटदुखी। पॅप्समियर, ग्रीवामुखाचे कॅन्सर। एक्टॉपिक प्रेग्नेन्सी, लघवीत HCG पातळी वाढणे आणि मॅग्नेश सल्फेट ही एक्लाम्शिया आणि वयस्कर प्रथम प्रसव आहे अति जोखमीची गरोदर माता। तर आपण प्रश्न पहिल्यामधला क प्रश्न पाहूया। चुकी बरोबर हा 5 मार्काचा असतो। तर पहिला प्रश्न पाहूया। गर्भाच्या नाळेमध्ये 2 नीला व 1 रोहिणी असते। तर उत्तर चूक आहे। 2 रोहिण्या असतात आणि 1 नीला असते। गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात सहसा कोणतेही औषध घेण्यास टाळावे। तर हे उत्तर बरोबर आहे, ट्रू। अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात कोणते कारणे धोकादायक असते? तर हे चूक आहे, धोकादायक नसतो। अल्ट्रासोनोग्राफी करतात गरोदरपणात। ओके। जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाच्या वरच्या भागात रुजलेला असतो। नाही, चूक आहे उत्तर। जरायू हा मग खालच्या भागात रुजलेला असतो। मुखदर्शनामध्ये स्वाभाविक प्रस्तुतीसुद्धा होऊ शकते। तर हे काय आहे? उत्तर ट्रू आहे, बरोबर। चला आपण आता प्रश्न दुसरा पाहूया। व्याख्या लिहा आहे याच्यामध्ये। प्रश्न दुसरा या पण 5 मार्कासाठी विचारल्या जातात। तर याच्यामधली पहिली व्याख्या आहे प्रस्तुतीपूर्व रक्तस्राव। नंबर 2 वंध्यत्व, इन्फर्टिलिटी, ॲटिट्यूड, गर्भाशयाची पिशवी खाली घसरणे आणि लास्ट आहे स्तनपान। त्याच्यामधला प्रश्न ब आहे फरक स्पष्ट करा। कोणतेही 2 लिहा 10 मार्कासाठी। स्त्री कटीर व पुरुष कटीर, अपूर्ण काळ बालक व पूर्ण काळ बालक, फॉर्सेप्स डिलिव्हरी आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी। आता प्रश्न तिसरा पाहूया। टिपा लिहा। कोणतेही 3 लिहायचे। याच्यामध्ये 15 मार्काचा प्रश्न असतो। फिटल सर्क्युलेशन, पार्टोग्राफ, इपिजिओटॉमी, प्रस्तुतीपूर्व तपासणी केंद्र, जरायूचे कार्य। चौथा प्रश्न पाहूया। सो मालती हा पण 15 मार्काचा असतो। सो मालती 32 वर्षाच्या प्रथम प्रसव असून 34 आठवड्याच्या गरोदर आहे। त्यांचा रक्तदाब 150/90 mm ऑफ HG आहे। त्यांच्या पायावर सूज असून लघवीत ॲल्ब्युमिन आहे। तर खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा। 2 मार्काचा प्रश्न आहे हा। त्याची व्याख्या लिहायची 2 मार्काला। प्री इक्लॅम्शियाची व्याख्या लिहा। प्री इक्लॅम्शियाचे चिन्ह व लक्षणे लिहा 4 मार्कासाठी।
सो मालती यांना तुम्ही काय नर्सिंग केअर द्याल हे सविस्तर लिहा, 4 मार्क. प्रीक्लॅम्शियामध्ये कोणतेही कॉम्प्लिकेशन निर्माण होतात ते लिहा, याला 2 मार्क. प्रस्तुतीच्या वेळी विशेष कोणकोणती कॉम्प्लिकेशन होतात ते लिहा, 3 मार्क. त्याच्यामध्ये और प्रश्न असो किंवामध्ये. सो सुगंधा 25 वर्ष वयाची, प्रथम प्रसव, पूर्ण दिवस भरलेली, आता लेबरमध्ये असून तिला कळा सुरू झालेल्या प्रसूती कक्षात दाखल आहे. तर खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. स्वाभाविक प्रसूती म्हणजे काय, तिची अवस्था लिहा, 3 मार्कासाठी. प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेची चिन्ह व लक्षणे लिहा, 3 मार्कासाठी. स्वाभाविक प्रसूतीचे व्यवस्थापन लिहा, 4 मार्कासाठी. आणि सुगंधा हॉस्पिटलमध्ये दाखल असताना व घरी जाताना काय सल्ला द्याल ह्याच्या 5 मार्कासाठी. प्रश्न 5वा पाहूया आपण. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. ॲब्डोमिनल हिस्टेरेक्टॉमी पेशंटची सर्जरीपूर्वी व सर्जरीनंतर काय नर्सिंग केअर व मॅनेजमेंट कराल ते लिहा. आणि कटिरदर्शनाची शुश्रुता व्यवस्थापन लिहा. आणि वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटीचे व्यवस्थापन लिहा, 5 मार्क. 5 हा 15 मार्काचा ऑरमध्ये नसतो हे प्रश्न 5वा. तर व्हिडिओ मित्रांनो आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर या प्रश्नांचे सगळ्यांचे उत्तर हवे असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी यांचे लॉंग प्रश्नाचे पण आन्सर तुमच्यासाठी मी घेऊन येईल. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एक्झाम खूप जवळ आलेली आहेत. हे प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी खूप यूजफुल ठरणार आहे. याच्यामधील खूप असे प्रश्न रिपीट पण होतात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.